जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय शरदचंद्र पक्ष गट, राष्ट्रवादी काँग्रेस व आदरणीय अजितदादांचा गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट, या दोन्ही गटात अनेक दिवस एकत्रित काम करण्याची चर्चा ही सुरू होती आणि त्याचाच एक प्रत्यय आपल्याला चंदगड नगरपालिकेच्या निवडणुकीत आला. चंदगड नगरपालिकेच्या निवडणुकीत मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढल्या आणि एक चांगल्या प्रकारचं यश आम्हाला त्या निवडणुकीत आलं. त्या अनुषंगानं या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका गडिंग्लज, चंदगड, आचरा आम्ही पुन्हा एकदा बैठक झाली मुश्रीफ साहेबांच्या बरोबर, माननीय राजेशदादा पाटील साहेबांच्या बरोबर, आणि आमचं ठरलं की ही निवडणूक आपण दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रितपणे लढणं गरजेचं आहे. की राष्ट्रवादीची ताकद ही जी विभागली गेलेली आहे आणि जर भाजप समोर आपल्याला लढाई करायची असेल तर हे सगळे गट आपण आता आपापलातला मतभेद विसरून एकत्र येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून माझे बंधू संग्राम कुपेकर हे अनेक वर्ष, मला वाटतं जवळजवळ 14 वर्ष या पक्षापासून लांब राहिली. खरं तर ह्या पक्षाची जडणघडण माझे वडील बाबासाहेब कुपेकर यांच्या बरोबर काम करून या पक्षाच्या जडणघडणीत त्यांचा मोठा हात होता. त्यांनी इथूनच प्रशासन शिकले, राजकारण शिकले. पण दुर्दैवानं काही आमच्या कौटुंबिक संघर्षातून संग्राम कुपेकर आमच्या बाजूला गेले. मध्ये बरेच प्रयत्न झाले, विधानसभेच्या निमित्तानं प्रयत्न झाला, पण त्यावेळी त्या प्रयत्नांना यश आलं नाही. पण ह्याच वेळी आमच्या काही प्रमुख मंडळीने, जसं की उदयअण्णा जोशी साहेब इथं बसलेले आहेत, जयसिंगराव चव्हाण इथं बसलेले आहेत, स्वतः मुश्रीफ साहेब, या सगळ्यांनी पुढाकार घेऊन आम्हाला दोघांना एकत्र बसवलं आणि आमचे ज्येष्ठ आहेत त्यांनी आम्हाला समजूत काढून सांगितलं की बाबा आपण एकत्र येऊन कुठंतरी हा संघर्ष मिटवला पाहिजे. आम्हाला दोघांनाही ती भूमिका पटली आणि आम्ही काल हा संघर्ष मिटवून इथून पुढे एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय हा घेतलेला. या प्रक्रियेत माझे बंधू मोठे रामराजे कुपेकर हेही सहभागी आहेत. त्यांना चंदगडला जावं लागलं, त्यामध्ये आता इथे नाही आहे. पण सर्वच कुटुंब आमचं ह्या एक मतावर आलेलं आहे. जरी आमच्यातले ज्येष्ठ माझ्या आईसाहेब, माझे दोन्ही काका इथं दिसत नसतील तरी ह्या तिघांच्या आशीर्वादानेच आम्ही ही युती केलेली आहे. तिथून पुढच्या राजकारणात आता इलेक्शन म्हणजे जय आला, पराभव आला, हे सगळं आलं, पण जे काय होईल, पण इथून पुढे होणाऱ्या पुढच्या पूर्ण राजकीय वाटचालीत आम्ही दोघांनी एकमेकांच्या सोबत राहून एकमेकांचा विकास कसा होईल, आपण कसे पुढे जाऊ, आपला हा गट, आपला हा पक्ष कसा पुढे जाऊ, यासाठी दोघांनी प्रामाणिकपणे राबण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. ठीक आहे. आज मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामध्ये मी अधिकृतरित्या प्रवेश करत आहे. हा प्रवेश माझा या पक्षाच्या नेत्या आणि आमच्या सर्वांच्या नेत्या आदरणीय नंदाताई यांनी आमचा हा प्रवेश करून घेतलेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, त्या निवडणुकीमध्ये माझे सर्व सहकारी, माझे सर्व कार्यकर्ते हे या पक्षाशी बांधित राहून इतर जे उमेदवार दिले गेलेले आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आणि त्यासाठी आम्ही फिरणार आहेत. आज काकासाहेबांनी मला पक्षामध्ये प्रवेश करून घेतलेला आहे. आदरणीय बाबासाहेब कुपेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जशी फळी तयार झाली होती, ते भविष्य काळामध्ये आदरणीय नंदाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही या परिसरामध्ये करण्यासाठी 100% कटिबद्ध आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये जे बाबासाहेब कुपेकर साहेबांचे विचार होते ते तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये आणि आदरणीय नंदाताई यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू, असा विश्वास मला आजच्या या प्रवेशाच्या निमित्तानं द्यायचा आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे
त्या जिल्हा परिषद निवडणुकीला अतिशय ताकदीनं, धैर्यानं आणि विश्वासानं आणि विकास कामाच्या मुद्द्यावरती आम्ही सामोरे जाऊन त्या सगळ्या जागा ज्या आमच्या पक्षाच्या आहेत त्या निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर नाही आज राहू देतात तुम्ही होय, होय. AB फॉर्म देतो. हे वाढत अजित नेसरी जिल्हा परिषदेकडून आमचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्रामसिंग कुपेकर म्हणून मी आज जाहीर करते. सूरज